लग्नानंतर होईलच प्रेमचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोची सुरुवात होते देशमुखांच्या घरापासून. तर आता बघा इथे प्रेक्षक सगळे जमलेले असतात हॉलमध्ये. म्हणजेच विक्रम, मानिनी, जीवा, नंदिनी, काव्या, पार्थ, मिथुन काका, वसुहत्या, रम्या आणि मंजुआत्या. तर आता इथे वसुहत्या आणि रम्या हात जोडलेले दिसत आहेत आणि बाकी सगळेजण त्यांना बघत आहेत. तर आता इथे वसुहत्या म्हणते, नंदिनी मला माफ कर. मी जी चूक केली आहे त्यासाठी मला तोंड दाखवायलाही जागा नाहीये, असं म्हणते आता वसुहत्या. तर आता नंदिनी म्हणते, बरोबर बोललात. म्हणून आता तुम्ही आम्हाला तोंड सुद्धा दाखवायचं नाही. बाबांच्या मनाचा विचार करतोय म्हणून. पण ह्या घरात राहायचं असेल तर कुणालाही तोंड न दाखवता ठार मानेने राहावं लागेल, असं म्हणते आता नंदिनी. आणि मग आता वसुहत्यांना एकदमच शॉक बसतोय ऐकून. तर आता वसुहत्यांचा चेहरा एकदम पडलेला दाखवलाय. तर आता नंदिनी म्हणते, मान खाली म्हटलं मी. तर आता ह्या प्रोमोप्रमाणे वसुहत्या सापडलेली आहे बघा प्रेक्षक आणि आता नंदिनी वरती झालेले जे आरोप असतात ना ते सगळे आता खोडून गेलेले असतात. त्यामुळे आता वसुहत्या मात्र सापडलेली आहे रंगे हात आणि नंदिनीची मात्र सुटका झालेली आहे. कारण आता नंदिनीला पुरावा मिळालेला आहे की वसुहत्याने कसं तिला किडनॅप केलेलं होतं ते. तर आता विक्रम सुद्धा तिथेच आहे आणि तो पण हे सगळं बघतोय. तर आता नंदिनी खरं तर वसुहत्यांना आणि रम्याला घराबाहेर काढू शकली असती. पण कसं आहे ना प्रेक्षक हे घर तर वसुहत्यांचंच आहे. तर त्या काय घर सोडून कधी गेल्याच नसत्या. त्यामुळे असा हा मधला पर्याय शोधून काढला आहे या रायटर्सनी आणि मग असं दाखवलेलं आहे की नंदिनी वसुहत्याला आणि रम्याला म्हणते की तुम्ही त्या घरातच राहा पण मान खाली घालून राहायचं म्हणून. तर आता हे उद्याच्या भागामध्ये दाखवलं जाईल बघा प्रेक्षक तर उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर उद्याचा भाग नक्की बघा. आणि आता खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट ही होणार आहे की विक्रम नंदिनीची कशी माफी मागेल हे बघणं ही खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक खरं तर खूप जास्त ताणलं गेलं हे. पण आता दीपकला पण जेलमध्ये कसं घालतात हे सगळे लोक तेही बघणं इंटरेस्टिंग असेल. आणि आता सँडीने कबूल केल्यामुळे हेही असेल की दीपक त्यालाही मारण्याचा प्रयत्न करेल. तर आता दीपकला परत जीवा जेलमध्ये घालू शकेल का हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि ह्या चौघांचा जो डिवोर्स फाईल केलेला असतो त्याचे 6 महिने पण पूर्ण होत आहेत बहुतेक प्रेक्षक आणि आता तेही दाखवतील. आता ही तर लग्नानंतर होईलच प्रेम हे तर कॉपीड व्हर्जन आहे एका तमिळ सिरीजचं. तर त्याच्यामध्ये दाखवलं होतं की वसुहत्या आणि रम्याला जेव्हा शिक्षा मिळते तेव्हाच ते जाऊन जीवा आणि काव्याचं आधीचं नातं होतं हे सगळ्यांसमोर आणतात. त्यामुळे आता पुढचं चॅप्टर हेच असणार आहे की आता रम्या जाऊन हे तिला कळतं की काव्या आणि जीवा हे एकमेकांच्या प्रेमात होते लग्नाआधी म्हणून. आणि आता हे खूप मोठा स्फोट जो आहे ना ही रम्या आता सगळ्यांसमोर करेल लवकरच. आणि आपलं स्थान जे असते ना ते स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतात दोघी मायलेकी आता बघा प्रेक्षक आणि त्यासाठीच ते आता काव्या आणि जीवाचं सत्य सर्वांसमोर आणणार आहेत. आणि ह्याच महिन्यात ते बहुतेक दाखवलं जाईल म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि बहुतेक आता पिहूने पण तो व्हिडिओ जो असतो ना मिथुनच्या फोनमध्ये तोही आता सगळ्यांना दाखवेल. त्यामुळे आता वसुहत्याची चारी बाजून कोंडी झालेली असते आणि आता मंजूची पण कोंडी लवकरच होणार आहे. पण या सगळ्यामध्ये आता ह्या कपल्समध्ये म्हणजे जीवा नंदिनीमध्ये आणि पार्थडी काव्यामध्ये खूप सारं प्रेम निर्माण झालेलं आहे. कारण ह्या रम्या आणि वसुहत्या अशा अशा गोष्टी करतात की दरवेळी त्या कपल्सना एक साथ येऊन त्या गोष्टींचा सामना करावा लागतो. खरं तर रम्या आणि वसुहत्याने काही केलंच नसतं ना तर पार्थ आणि काव्याचा कधीच डिवोर्स झाला असता आणि जीवा आणि नंदिनीचा पण. पण त्या अशा काही गोष्टी करतात ना डिवोर्स होण्यापेक्षा प्रेम वाढत चाललंय या कपल्समध्ये. काय वाटतंय तुम्हाला प्रेक्षक कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात तेही सांगा. फीडबॅकमध्ये सांगा कसे वाटतात आमचे व्हिडिओज. म्हणजे काय चेंज करायचं असेल तर आम्ही ते चेंज करू. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि छान छान फीडबॅकसुद्धा द्या. तर आता लग्नानंतर होईलच प्रेम मध्ये खूप इंटरेस्टिंग वळण येणार आहे बघा प्रेक्षक आता. कारण आता काव्या आणि जीवाचं सत्य रम्या आणि वसुहत्या सर्वांसमोर घेऊन येणार आहेत. तर त्यामुळेच आता नंदिनी घर सोडूनही जाणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे पुढे पुढे ह्या एपिसोड्स. आणि नंदिनी मात्र घर सोडून जाणार आहे, मात्र पार्थ पण घर सोडून जाणार आहे. आणि मग ह्याचा त्रास खूप होणार आहे मानिनीला. आणि काव्याबद्दल खूप तिरस्कार निर्माण होणार आहे मानिनीच्या मनामध्ये. कारण आता तिला असं वाटतं की काव्यामुळे तिच्या दोन्ही मुलांचं जीवन बर्बाद झालंय म्हणून. तर आता काव्याला मात्र दिल्लीला शिफ्ट झालेलं दाखवणार आहेत. तर आता ती तिथे गेल्यावर पार्थ तिच्या इकडे जाणार आहे. मग त्याच दिवसांमध्ये काव्याला दिवस जातील आणि मग तिचा IAS चा प्रवास थोड्या दिवसांसाठी थांबतो. पण तिचं मूल परत जातं आणि त्यामुळे परत ती
IAS ची तयारी करायला लागते आणि ती IAS झालेलं दाखवलंय बघा प्रेक्षक हो तमिळ व्हर्जनमध्ये. मग आता इथे पण काव्याला IAS ऑफिसर झालेलंच दाखवणार आहेत. मात्र त्या तमिळ सिरीजमध्ये असं दाखवलेलं की नंदिनी तिला समजवायला खूप वेळ लागतो जीवाला आणि जीवाच्या पूर्ण फॅमिलीला. कारण नंदिनी अशी असते की ती खूप छान असते म्हणजे व्यक्ती म्हणून, पण जेव्हा तिला काही गोष्टी आवडत नाही ती लवकर त्यांचा स्वीकार करायला बघत नाही. त्यामुळे नंदिनी मात्र लवकर ऐकणारच नाही आहे लग्नाबद्दल. मात्र पार्थ, काव्या ह्यांचं खूप छान चालतंय त्या तमिळ सिरीजमध्ये. पण इथे कसं होणार माहीत नाही, कारण इथे नंदिनी खूपच समंजस दाखवली आहे, पण काय होणार आहे पुढे माहीत नाही. मग नंदिनी मात्र आपल्या घरी निघून जाते आणि तिला समजवण्याचा सगळेच खूप प्रयत्न करतात, म्हणजे नंदिनीचे आई बाबा, जीवाचे आई बाबा, जीवा स्वतः, पण ती कुणाचंच काही ऐकत नाही. मात्र काव्या मात्र लगेच ऐकून पार्थ बरोबर संसार करायला लागते. मात्र नंदिनी मात्र काही ऐकत नाही बघा प्रेक्षक हो. आणि आता लग्नानंतर होईलच प्रेमला 1 वर्ष पूर्ण होऊन जाईल बघा प्रेक्षक हो सप्टेंबरच्या महिन्यात. इतक्या लवकर 1 वर्ष जातंय आणि ह्या सिरियलमध्ये अजून काहीच म्हणजे उलगडा झालेला नाही आहे. आणि ह्याच्या वसुहत्या आणि रम्या आहेत ना, हे खूप छान ऍक्टिंग करतात बघा प्रेक्षक हो. तुम्ही पण पाहिलंच असेल. वसुहत्या तर खूप छान करतात, म्हणजे त्यांच्यावरच सीन्स असतात सगळे आणि खूप छान आणि इंटरेस्टिंग बनवलंय त्यांनी. तर तुम्हाला कशा वाटतात वसुहत्या आणि रम्या, त्यांची ऍक्टिंग, तेही कमेंट करून नक्की सांगा. तर आता तमिळ व्हर्जन बघायला गेलं तर बघा ना प्रेक्षक हो, युग जो असतो ना या लग्नानंतर होईलच प्रेम, त्याच्यामध्ये पण असतो आणि त्याचं अनिशा आणि आरुषी ह्या तिघांचं लव्ह ट्रायंगल दाखवलंय. ते पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो, कारण त्याच्यात पण प्रेम दुसरीवरच असतं आणि लग्न दुसरीबरोबरच होतं युगचं. त्यामुळे ते पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघण्यासाठी आणि तेच शेवटचं चॅप्टर दाखवलंय. कारण तमिळ सिरीज ही फक्त 2च वर्ष चालली होती तिथे प्रेक्षक हो. त्यामुळे आता हे लग्नानंतर होईलच प्रेम किती दिवस चालेल हा आपल्याला माहित नाही, पण आता सणासुदी वगैरे खूप दाखवतात ना मराठी सिरियल्समध्ये. त्यामुळे खूप जास्त दिवस ही चालू शकतं लग्नानंतर होईलच प्रेम असं वाटतं. आणि हे कलाकार खूप चांगले असल्यामुळे ह्यांना नवीन नवीन स्क्रिप्ट दिले तर खूप छान छान होत जाईल हे सिरियल. फक्त हे दाखवू नये की म्हणजे दाखवतात ना ते लिप वगैरे, मग तेव्हा कंटाळा येतो, मुलं वगैरे होतात, ते जरा बघणं कंटाळा कंटाळा वाटतो बघा प्रेक्षक हो. तुम्हाला काय वाटतं की पुढे काय दाखवणार आहेत लग्नानंतर होईलच प्रेममध्ये, कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्यातलं कोणी तमिळ सिरीज पाहिलंय काय लग्नानंतर होईलच प्रेमचं, ते बघितलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की ती सिरीज कशी होती आणि त्याचा एंडिंग कसा होता, म्हणजे आपल्याला कळेल की सेम कॉपी होती की कशी होती. मी तर पाहिलं आहे, पण कसं आहे मला तमिळ कळत नाही. त्यामुळे मला फक्त असं इमेजेस बघून किंवा असं सिरियल बघून कळणं खूप डिफिकल्ट होतं. पण एवढंच मी वाचलंय, तुम्ही पण वाचू शकता की कसं होतं. त्यामुळे सीन्स वगैरे त्यांनी असं लिहिलंय, म्हणजे काव्याचं वगैरे, आणि कसं नंदिनी वगैरे जाते सोडून. तिकडे नंदिनीचं नाव प्रिया असं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. इथे स्टार प्रवाहावरती प्रिया तर एक ऑलरेडी आहेच ना विलन, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नये म्हणून प्रियाचं नाव नंदिनी ठेवलंय. तर आता खूप इंटरेस्टिंग भाग येणार आहेत आणि आता प्रोमो इथेच संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.